आजोबा चुलीजवळ पांघरूण खांद्यावर घेत बसले होते. बाहेर पावसाच्या थेंबांचा टपटप आवाज आणि आत चुलीचा खडखडाट. घरभर मातीचा आणि लाकडाच्या धुराचा मंद सुगंध भरला होता. ग मुलांनो, जमून बसा. आज तुम्हाला एक खरी गोष्ट सांगतो. आजोबा हसत म्हणाले. मुलं गोल बसली, डोळे विस्फारून त्यांच्याकडे पाहू लागली. आमच्या लहानपणी ना वीज होती ना मोबाईल. संध्याकाळ होताच आम्ही दिव्याभोवती गोळा व्हायचो. आई चुलीवर पोळ्या भाजायची आणि आम्ही चुलीच्या उभेत गोष्टी ऐकत बसायचो. आजोबांच्या आवाजात भूतकाळाचा गोडवा मिसळला होता. ते पुढे म्हणाले, त्या काळी पैशात नव्हता, पण मनात माणुसकी आणि प्रेम भरपूर होतं. गावातला प्रत्येक जण दुसऱ्याच्या आनंद दुःखात उभा असायचा. रात्री अंगणात बसून आम्ही ताऱ्यांची नावं ठेवायचो आणि चांदण्यांशी बोलायचो. मुलांच्या चेहऱ्यावर एक शांत हसू उमटलं. त्यांना आजोबांनी सांगितलेले दिवस जणू डोळ्यांसमोर उभे राहिले. नदीतले पोहणे, शेतातले खेळ आणि गुळ भाकरीचा गोड स्वाद. शेवटी आजोबा हळूच म्हणाले, ग मुलांनो, आज तुमच्याकडे सगळं आहे, पण त्या दिवसांची ऊब आणि आपुलकी तीच खरी संपत्ती आहे.